स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। तुमच्या गाडीने आरटीओ नियम मोडले आहेत। तुम्ही सीट बेल्ट घातला नाही, तुम्ही हेल्मेट वापरत नव्हता, तुम्ही चुकीच्या पद्धतीने रोडवर उभे आहात, हे नव्हे यासारख्या अनेक आरटीओ नियम मोडले आहेत म्हणून तुम्हाला व्हॉट्सॲपद्वारे मेसेज येईल। त्यामध्ये अगदी तुमच्या गाडीचा नंबर, चासी नंबर सगळं असेल, परंतु हा मेसेज हा आरटीओचा अधिकृत मेसेज नसेल। त्यामुळे अशा व्हॉट्सॲप मेसेजकडे लक्ष देऊ नका। त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका। जर तुम्ही अशा लिंकवर क्लिक केले तर तुमच्या बँक खात्यातून पैसे गेलेच म्हणून समजा। कारण आता सायबर गुन्हेगारांनी पैसे उकळण्याची नवी ट्रिक शोधली आहे, ती म्हणजे तुमच्या गाडीनं आरटीओचे नियम मोडले आहेत म्हणून तुमच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर एक मेसेज पाठवायचा, त्यामधून एक ॲप इन्स्टॉल करायला लावायचं आणि त्या ॲपच्या माध्यमातून पैसे लुटायचे। एक कायम लक्षात ठेवा, कोणतीही शासकीय संस्था यामध्ये आरटीओ असो किंवा पोलीस प्रशासन असो व्हॉट्सॲपद्वारे तुम्हाला मेसेज करत नाही। जर तुमचा मोबाईल नंबर नोंदणीकृत असेल तर तुम्हाला टेक्स्ट मेसेजद्वारे चलन झाल्याचा मेसेज येतो। त्यानंतर कोणत्याही अधिकृत शासकीय वेबसाईटचा उल्लेख असतो। जर तुम्ही ऑनलाईन दंड भरणार असाल तर ती वेबसाईट अधिकृत आहे की नाही हे तपासूनच तुम्ही दंड भरला पाहिजे। त्याची अधिकृत पावती तुम्हाला ईमेल स्वरूपात आली पाहिजे। आता काळानुसार गुन्हेगारी सुद्धा बदलतीये। आधीच्या काळामध्ये वाटेवरून जाताना एखाद्या ठिकाणी किंवा घाटामध्ये चोरटे गाड्यांना अडवत होते आणि लुटत होते। आता काळानुसार चोरटे सुद्धा अपडेट झालेत। हल्लीच्या काळात सायबर गुन्ह्यांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या मार्गाने सायबर गुन्हेगार हे पैसे उकळत आहेत। आता गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगारांचं लक्ष हे ग्रामीण भागावर पडलंय। त्यामुळे आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर दिसू लागलेत। तरी सर्वसामान्य नागरिकांनी आता स्वतःचा मोबाईल वापरताना जबाबदारीने वापरला पाहिजे। यामध्ये प्रामुख्याने कोणतेही अनावश्यक ॲप हे आपल्या मोबाईलमध्ये असता कामा नये। कोणत्याही लिंकवर मग ती कशी आली असली तरी त्याची आधी खात्री करणं आवश्यक आहे। जर सरकारी दंड किंवा इतर काही असेल तर आपल्या जवळच्या असणाऱ्या संबंधित शासकीय कार्यालयात जाऊन त्याची खात्री करणं आवश्यक आहे। स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला आणि आपल्या मित्रपरिवाराला सायबर गुन्ह्यांच्या बाबत जागृत करणं गरजेचं आहे। त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुम्हीही सायबर गुन्ह्यांच्या पासून सावध राहा। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।